नवी आज नागपंचमी आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण. शेतकरी या दिवशी नागदेवीची पूजा करतात. पूजा? हो, पण आपण नागाला का पुजतो? मला तर नागाची खूप भीती वाटते. बाळा, नाग म्हणजे फक्त साप नाही. हिंदू संस्कृतीमध्ये नागाला देवता असं मानलं जातं. भगवान शंकराच्या गळ्यात देखील नाग आहे, हो की नाही? हो आई. आणि भगवान विष्णू शेष नागावर टोचलेले असतात. आणि आजच्या दिवशी शेतकरी कृतज्ञता म्हणून नागदेवतेची पूजा देखील करतात. का बरं? अगं, शेतीमध्ये घुशी, उंदीर, साप खाऊन टाकतो आणि आपलं पीक वाचतं. म्हणून कृतज्ञता म्हणून आजच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पण आपण नागाला का दूध पाजतो? अगं, श्रद्धा आहे बाळा. आजच्या दिवशी नागाला दूध, लाह्या, फुले वाहिली जातात आणि झाडाच्या बुंद्याला नागाचा वारा म्हणून झाडाची देखील पूजा केली जाते. आणि विशेष हे केल्यानंतर घरामध्ये आपल्या सुख समृद्धी आरोग्य नांदतं. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाकरता देखील प्रार्थना करतात. म्हणजे निसर्गाचा आदर करायचा आणि दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा, हो नाही? अगदी बरोबर आठवली. निसर्गावर प्रेम करायचं, प्रत्येक प्राणी मात्र जीवावर प्रेम करायचं, निसर्ग जपायचा. नागपंचमी आपल्याला हेच शिकवते. थांब अर्णवी, तुला अजून एक नागकथा सांगते. बाळकृष्णाला मारण्यासाठी त्याच्या कार्याप्रमाणे नागाला पाठवतो. मित्रांबरोबर खेळताना नवीन पडलेला चेंडू आणण्यात जातो. बाळकृष्ण घरीच उतरतो. इतक्यात कार्याला आक्रमण करतो. भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून श्रावण महिन्यात नागाला पूजायची कथा पडली. नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जातं. कारण शेतातील उंदरं, घुशी नागाने खाल्ल्यामुळे पिकांचं नुकसान होत नाही. शेतातील नागांना इजा होऊ नये म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणं म्हणत जातात आणि वारुळाचीही पूजा करतात.
दोघी बहिणी लाडक्या नाच गं हो मा, अशी मी नाचू. 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 माईक तो तुझ्या जवळ ठेवायचं नाही.